नमस्कार, मी त्र्यंबक इप्पर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत. मित्रांनो, TCS अंतर्गत जेवढ्या काही सरळ सेवा एक्झाम सध्या आलेल्या आहेत त्या अनुषंगानं PYQचं सेक्शन, PYQचे क्वेश्चन खूप महत्त्वाचे आहेत. आपण इतिहास या विषयाचं आपण सिरीज सुरू करतोय. इतिहास म्हटलं की बघा, एक इतिहासाची व्याख्या आहे काल घडलेल्या घटनेचा इतिवृत्त. बरोबर आहे. म्हणजे काल घडलेल्या घटना म्हणजे आता इसवी सन पूर्व म्हणजे मानवाच्या उत्पत्तीपासून 2023 पर्यंतच्या सगळ्या घटना आपण काय करतो, काल घडलेल्या घटनापर्यंतचा आपण काय करतो, अभ्यास करतो. यालाच इतिहास म्हणतात. मग इतिहासामध्ये एखादा क्वेश्चन मराठीचा जरी असेल तर तो आपण GK मध्ये जनरल नॉलेज होतं त्याचं. एखादा करंटचा क्वेश्चन जरी असेल तो काय होतो, जनरल नॉलेज होतो आणि तो इतिहासामध्ये येतो. म्हणून हा इतिहास हा सेक्शन बघा, इतिहास हा सेक्शन खूप महत्वाचा आहे. चला आपण एक एक करून आज PYQचं अनालिसिस करूया. पहिला क्वेश्चन आहे बघा, मागच्या जे लास्ट टाइम TCS ने जे एक्झाम घेतल्या होत्या त्या अनुषंगाने बघा, केलुचरण मोहपात्राच्या यांच्या संबंधी शास्त्रीय नृत्यातील एक प्रख्यात नाव आहे बघा. कोणते म्हणजे क्लासिकल डान्स भारतामध्ये जे काही संगीताचे प्रकार आहेत बघा, कर्नाटकी संगीत आणि शास्त्रीय संगीत. बरोबर आहे. त्याचप्रमाणे जे काही आपले क्लासिकल डान्स आहेत, क्लासिकल डान्स बघा, आपण संगीत नाट्य अकादमीची वेबसाईट पाहिली तर त्या ठिकाणी 8 डान्सचे नाव येतात. आणि त्याचप्रमाणे जर आपण सांस्कृतिक मंत्रालयाची वेबसाईट पाहिली तर 9 डान्स, म्हणजे 6ला पण ऍड केलेला आहे. तर ही व्यक्तिमत्व विचारले. प्रश्न जो आहे आजचा आपला बघा, कशा संबंधी आहे, व्यक्तिमत्वासंबंधीचा प्रश्न आहे. म्हणजे शास्त्रीय नृत्यासंबंधीचा व्यक्ती काय, केलुचरण मोहपात्रा कोणत्या नाट्यासंबंधी आहेत हा प्रश्न विचारलाय. काय विचारले, कोणत्या नाट्यासंबंधी आहेत. बघा पर्याय आहेत ओडिसी, मणिपुरी, कथ्थक आणि भरतनाट्यम. बघा कसे विचारले, कशा संबंधी आहेत, तर याचं उत्तर आहे ओडिसी. काय आहे उत्तर, ओडिसी. म्हणजे ओडिया लक्षात ठेवा, ओडिसाचा हा जो डान्स आहे. भरतनाट्यम, मणिपुरी आणि कथ्थक. तुम्हाला एक मी तर टिप देतो, लक्षात ठेवा, सूचना लक्षात ठेवा की हा जो TCS एक्झामने जो प्रश्न विचारला आहे व्यक्तीला फोकस करून, तर आपल्याला या ठिकाणी ऍडिशन माहिती काय पाहिजे, तर पूर्ण आपल्याला क्लासिकल डान्स बघा, शास्त्रीय नृत्य माहित पाहिजे. उदाहरणार्थ भरतनाट्यम कोणत्या स्टेट संबंधीचं आहे, त्याचप्रमाणे मोहिनीअट्टम, कथ्थकली, कुचिपुडी, सत्रिया. आता सत्रिया नावाला छऊ असे जे हे डान्स आहेत तर ते राज्य कोणतं आहे, संबंधित व्यक्ती. काय संबंधित व्यक्तीवर पण प्रश्न येतो. जेव्हा आपण जसं जसं PYQला पुढे जाऊ तर आपल्याला रिपीट क्वेश्चन दिसतील. इथं व्यक्तीला फोकस केलाय, दुसऱ्या क्वेश्चन मध्ये संबंधित स्टेट विचारलेला आहे. जेव्हा क्वेश्चन बदलतो तर संबंधित इथं व्यक्ती विचारले, तिकडं त्याचं वैशिष्ट्य विचारतात. बघा नेक्स्ट क्वेश्चन आपला दुसरा क्वेश्चन आहे, कोल्हापूर टाउन हॉल संग्रहालय हे खालीलपैकी कोणत्या वास्तुकलेचं उदाहरण आहे. सरळ सरळ क्वेश्चन आहे तुमच्या आर्किटेक्ट म्हणजे वास्तुकला संबंधीचा प्रश्न आहे. ज्याला आपण म्हणतो, जर इतिहासामध्ये पाहिलं तर बांधकाम शैली, ज्याला आपण म्हणतो स्टाईल, काय आपण मंदिराच्या आपल्या कला माहित, नागर शैली, द्रविड शैली. त्याचप्रमाणे बघा निओगॉथिक नगर, ज्याला आपण ह्याला काय करायचं, थोडं करेक्शन करा, नागर स्टाईल, द्रविड स्टाईल, जैन शैली आणि निओगॉथिक शैली. हे 4 पर्याय आहेत. प्रश्न आहे कोल्हापूर टाउन हॉल संग्रहालय. मित्रांनो हा प्रश्न याचं उत्तर निओगॉथिक आहे. निओगॉथिक स्टाईल भारतामध्ये इंट्रोड्यूस कोणी केली, तर पोर्तुगीजांनी केली. कोणी केली, पोर्तुगीजांनी केली. आता ही स्टाईल संबंधीचा प्रश्न आलाय. जर आपण दुसरा क्वेश्चन बघितला तर द्रविड शैली मधलं बांधकाम, नागर शैली मधलं बांधकाम, जैन मंदिर शैली मधलं बांधकाम, याच्यावर पण प्रश्न विचारलेला आहेत. परंतु आजच्या क्वेश्चनचं उत्तर आहे आपल्या बघा, कोल्हापूर टाउन हॉल संग्रहालय. ऍक्च्युली हे सातवाहन आणि बहमनी यांच्या संबंधित जे उत्खनन झालं होतं ब्रह्मपुरी या ठिकाणी, त्या उत्खननामध्ये जे काही सापडलं होतं याचं संग्रहालय कोल्हापूर या ठिकाणी काय स्थापन करण्यात आलं होतं. याच्यानंतर महत्वाचा बघा, आता इथं 2 किलोमीटर आपला एक कलेसंबंधी प्रश्न आला होता. कोणता, शास्त्रीय नृत्य. दुसरा आलाय बघा, कलाच आहे कोणती, संग्रहालय, वास्तुकले संबंधी प्रश्न आलाय. जेव्हा आपण TCS एक्झाम घेतो, जेव्हा आपण GKचं इतिहास या सेक्शनचं अनालिसिस करतोय, तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की कलेला फोकस केलेला आहे. कोणत्या, कशाला, कला. मग ती संगीत कला असेल,
नृत्यकला असेल किंवा वास्तुकला असेल. यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहाल मतवादी नेते होते? कोणते नेते? एक्स्ट्रीमिस्ट. बघा पर्यायामध्ये आहे बाळ गंगाधर टिळक, फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, गोपाळ कृष्ण गोखले. मित्रांनो आपल्याला सगळ्याला याचं जीकेचं नॉलेज आहे. याचं सरळ सरळ उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक. ओके. प्रश्न काय? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. इथं आपला दुसरा प्रश्न तयार होतो. 28 डिसेंबर 1885 ला मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. बरोबर आहे. त्यानंतर 1885 ते 1905 याला मवाळ कालखंड असे म्हणतात आणि 1905 नंतर 16-17 पर्यंतचा जो कालखंड आहे त्याला जहाल कालखंड असे म्हणतात. जहालांचे नेते लाल बाल पाल म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, बिपिन चंद्र पाल. लक्षात ठेवा. लाला लजपत राय आणि अरविंद घोष. म्हणजे याचं उत्तर बाळ गंगाधर टिळक आहे. याच्या रिलेटेड दुसरा प्रश्न काय येऊ शकतो? सुरेंद्रनाथ बॅनर्जी, गोपाळ कृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता. मग हे नेते कोण? तर हे मवाळ नेते होते. कोणते? मवाळ नेते. याच्या रिलेटेड दुसरा आणखीन क्वेश्चन काय? एखाद्या व्यक्तीचं संबंधित पुस्तक बुक्स विचारलेलं आहे. उदाहरणार्थ आपण जेव्हा डिस्कशन पीवायक्यूचं करू तर लोकमान्य टिळकांवर मंडालयाच्या तुरुंगामध्ये कोणता ग्रंथ लिहिला हाच क्वेश्चन टीसीएस ने एक्झाम ने विचारला. लक्षात ठेवा. काय टीसीएस मध्ये हा क्वेश्चन आला आहे. म्हणजे दुसरा क्वेश्चन रिलेटेड व्यक्ती. इथं व्यक्तीला फोकस केले, पुढे व्यक्तीच्या लेखनाला फोकस करून प्रश्न आलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न, छत्रपती प्रताप सिंह यांनी आपले अधिकारी रंगो बापूजी गुप्ते यांच्यासह बघा 1857च्या उठावात भाग घेतला होता. हे टिंबटिंब येथील होते. म्हणजे छत्रपती प्रताप सिंह आणि रंगोजी बापूजी गुप्ते यांचं कार्यक्षेत्र विचारले. बघा काय प्रश्न आहे? प्रश्न आहे 1857च्या उठावा संबंधीचं ठिकाण. ठिकाणाला प्रश्न काय केलाय? ठिकाण विचारलेलं आहे. म्हणजे ठिकाणाला फोकस करून काय केलंय? प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर आहे काय? कोल्हापूर, सातारा, नाशिक, अहमदनगर. बघा काय येईल आता याचं उत्तर? आपल्याला लक्षात येईल याचं उत्तर काय येईल? सातारा. कारण का? कोल्हापूरवर पण प्रश्न विचारला आहे, पण तो प्रश्न असा आहे चिमा साहेबा संबंधीचा प्रश्न विचारला आहे. भागोजी नाईक. आपल्याला हे प्रश्न आलेले आहेत. फक्त काय केलं इथं रंगो बापूजी गुप्ते. ऍक्च्युली हा प्रश्न जीके मधला, इतिहासामधला खूप महत्वाचा आहे. जेव्हा आपण पीवायक्यू चे प्रश्न पाहतो तेव्हा रंगो बापूजी गुप्ते यांच्यावर एमपीएससीचं गट ब असेल, गट क असेल आणि राज्यसेवा असेल. त्याचप्रमाणे इतर एक्झाम मध्ये 1857च्या उठावामध्ये महाराष्ट्राचं योगदान या संबंधीचा क्वेश्चन आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. आता इथं व्यक्तीला फोकस करून ठिकाण विचारलेलं आहे. आपलं काम आहे कोल्हापूर संबंधी व्यक्ती, अहमदनगर संबंधी व्यक्ती आणि नाशिक संबंधित व्यक्ती 1857च्या उठावा सहभाग झालेल्यांचे नाव पाठ पाहिजे. कारण का? प्रश्न आलाय साताऱ्यावर, तर आपल्याला बाकीच्या ठिकाणाची पण माहिती पाहिजे. यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती बघा कोणता संत बघा लक्षात ठेवा म्हणजे खालीलपैकी कोणती साहित्यकृती एकनाथा संबंधीची आहे? बघा बुद्धभूषण, भावार्थ रामायण, शिवभारत आणि भावार्थ दीपिका. सरळ सरळ प्रश्न विचारला आहे साहित्यासंबंधी. क्वेश्चनचा आपण थोडं पार्श्वभूमी समजून घ्या. साहित्य लिटरेचरला फोकस करून प्रश्न आलाय. साहित्याला बुद्धभूषण छत्रपती संभाजी महाराजांचं हे लिखाण आहे. त्याचप्रमाणे भावार्थ रामायण हे संत एकनाथांचं आहे. शिवभारत कवी परमानंद यांच्यावर हा प्रश्न रिपीट झालेला. लक्षात ठेवा. 2-3 वेळा हा प्रश्न टीसीएस ने विचारला आहे. शिवभारत आणि भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वरांचं लिखाण आहे. बघा संत एकनाथ महाराजा संबंधीचा आणखीन एक प्रश्न टीसीएस ने लक्षात ठेवा विचारलेला आहे. प्रश्न फक्त फिरवलेला आहे. कदाचित तो क्वेश्चन आज पर माझ्या माहितीनुसार कॅन्सल व्हायला पाहिजे. अभंगा संबंधीचा प्रश्न आहे. भावार्थ रामायण हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, परंतु भावार्थ दीपिका यालाच ज्ञानेश्वरी असे म्हणतात आणि ही लिहिलेली आहे संत ज्ञानेश्वराने.
शिवभारत आणि बुद्धभूषण. आपलं इथे एक थोडं आपल्याला पीवायक्यूचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, छत्रपती संभाजी महाराजांसंबंधीचं हा ग्रंथ आहे, तर इतर महाराजांचे लिखाण केलेले ग्रंथ आपल्याला माहित पाहिजे. कारण का प्रश्न कसाही फिरून येऊ शकतो, जोड्या लावा येऊ शकतात किंवा वेगळ्या प्रकारे पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता भावार्थ रामायण त्याचप्रमाणे आपल्याला त्यांचं कार्यक्षेत्र माहित पाहिजे. संत एकनाथांचं पैठण, ठीक आहे, 1533 ते 1599 हा त्यांचा कालखंड आहे. एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर तसे असे त्यांचे अनेक साहित्य संपदा होती. यानंतर आपल्याला भारुडा संबंधीचा प्रश्न आला तर संत एकनाथ त्याचं उत्तर द्या, कारण का प्रश्नाचं विचारण्याचं लेवल दिवसेंदिवस टपनेस होत चाललाय. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या मराठी संताने पंढरपूर येथे संत चोखामेळ्याचं स्मारक बांधलं? परत प्रश्न व्यक्तीला फोकस करून मध्य कालखंड म्हणजे मध्ययुगासंबंधीचा प्रश्न आहे, व्यक्तिमत्व आणि त्यांचं कार्य. आता हा संत म्हणजे वारकरी संप्रदायासंबंधीचा महाराष्ट्राच्या इतिहासाला बेस धरून प्रश्न आहे. गुरु रामदास, संत एकनाथ, संत नामदेव व संत ज्ञानेश्वर. काय? संत ज्ञानेश्वर. पर्यायामध्ये बघा याचं उत्तर बघा, संत नामदेव, गुरु रामदास हा कालखंड 17व्या शतकामधला आहे, संत एकनाथ 16व्या शतकामधला आहे, संत ज्ञानेश्वर 13व्या शतकामधला आहे. आपल्याला हे कंपॅरिझन करता आलं पाहिजे, कारण कदाचित शतक पण विचारू शकतात. संबंधित राजे आणि संत यांचा एक एमपीएससी ला कंबाईन मध्ये एक प्रश्न आला होता, तुकाराम महाराज संबंधी आणि छत्रपती शिवाजी महाराज संबंधीचा समकालीन कालखंड. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे संत नामदेव, संत चोखामेळा यांचं समाधी बघा कुठं? पंढरपूर या ठिकाणी, ठीक आहे. यानंतर आपल्याला संत चोखामेळा यांचं आपल्याला ते गीत पण बया दार उघड हे पण माहित पाहिजे, कारण का प्रश्न कसाही प्रकारे आपल्याला येऊ शकतो. यानंतर महाराष्ट्र प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वीचा शेवटचा बघा समृद्ध कालखंड विचारलाय, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापूर्वीचा समृद्ध कालखंड कोणता? हा महाराजांचा कालखंड होता. यापूर्वीचा समृद्ध ज्याला आपण म्हणतो शेतकऱ्याच्या दृष्टीनं, रयतेच्या दृष्टीनं सगळ्यात चांगला कालखंड कोणता होता? हा प्रश्न विचारला आहे. 4 कालखंड आहे, राष्ट्रकूट, यादव, चालुक्य आणि सातवाहन. बघा याचं उत्तर आहे यादव कालखंड, कारण का काळापूर्वीचा शेवटचा कुणाच्या? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वीचा, म्हणजे 1187 ते जवळपास 1317 हा यादवांचा कालखंड. सातवाहनाचा कालखंड 460 वर्षाचा जवळपास लक्षात ठेवा, म्हणजे इसवी सन हा कालखंड 100 BC ते 200 AD च्या दरम्यानचा कालखंड आहे सातवाहनाचा. राष्ट्रकूटाचा कालखंड हा 8व्या शतकापासून ते जवळपास 10व्या शतकापर्यंत आहे, आणि चालुक्याचा कालखंड हे 543 ते 753 AD पर्यंतचा हा कालखंड आहे. परंतु प्रश्न विचारलेला आहे समृद्ध कालखंड यादवा संबंधीचा. आता समृद्ध कशाच्या दृष्टीनं? साहित्याच्या दृष्टीनं का? रयतेच्या दृष्टीनं का? तर लक्षात ठेवा यादवांच्या कालखंडामध्ये खरं तर यादव हे चालुक्याचे सामंत होते, आणि सगळ्यात महत्वाचा त्यांचा राजा होता भिल्ल 5, ज्याला आपण भिल्ल पंचम म्हणतो. यांच्या कालखंडामध्ये यादवाच्या या काळामध्ये समृद्ध कालखंड होता, ठीक आहे. आणि हा साहित्याच्या दृष्टीनं पण खूप महत्वाचा कालखंड होता. यानंतर पुढचा प्रश्न, ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली? वर्ष विचारलेला आहे. सरळ सरळ हा तुमचा वस्तुनिष्ठ कालखंडासंबंधीचा प्रश्न आहे. स्ट्रेट फॉरवर्ड इतिहासाचा जीकेचा प्रश्न 1906 ला, कारण 1908, 1909, 1905 आपल्याला जर थोडं जर पार्श्वभूमी लक्षात असेल तर कालखंड पाठ करा, कारण का 1905 ला बंगालची फाळणी, 1906 ला मुस्लिम लीगची स्थापना, 1908 लक्षात ठेवा आनंद कर्णरेने हत्या केली होती, आणि 1909 ला मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. आता याच्यामध्ये ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना 1906 ला ढाका या ठिकाणी,
आता इथं दुसरा प्रश्न काय येतो, वर्ष बघा 1906. पुढच्या वेळेस प्रश्न असा येऊ शकतो, ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना कुठं झाली, तर ढाका ठिकाण लक्षात ठेवा. वर्ष विचारले. आणखीन याच्यात ऍडिशन काय येऊ शकतं, तर संबंधित व्यक्ती विचारू शकतात. काय विचारू शकतात, संबंधित व्यक्ती. खरं तर इथं मूव्हमेंट इन एज्युकेशन लॉ संबंधीच एक परिषद भरली होती आणि या कॉन्फरन्स मध्ये नवाब सलीमुल्ला यांनी काय केलं, इथं प्रस्ताव मांडला आणि हा प्रस्ताव काय झालं, मुस्लिमांसाठी स्वतंत्र राजकीय संघटना असावी या उद्देशानं ही ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना झाली. तर आता पुढचा एक प्रश्न इथे येऊ शकतो, जर 28 डिसेंबर ही तारीख 1885 इंडियन नॅशनल काँग्रेसच्या स्थापनेसंबंधी जर वारंवार प्रश्न येत असेल तर मुस्लिम लीगच्या संबंधीचा पण प्रश्न येऊ शकतो. म्हणून डेट लक्षात ठेवा, 30 डिसेंबर 1906 ला ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना ढाका या ठिकाणी झाली. याच्या नंतर पुढचा आणखीन संबंधित व्यक्ती याला पण फोकस करा. महत्वाचा पुढचा प्रश्न, मद्रास मधील वेद समाज खालीलपैकी कोणत्या समाजापासून किंवा संघटनेपासून प्रेरित होता, ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, युवा बंगाल आंदोलन किंवा त्याला यंग बेंगॉल मुवमेंट आणि रामकृष्ण मिशन. मित्रांनो सरळ सरळ याचं उत्तर आहे वेद समाज. जर तुम्हाला इथं कालखंड आणि व्यक्ती पाठ असतील तर याचं उत्तर तुम्हाला डायरेक्ट मिळू शकतं. त्याचं कारण कालखंड जर पाठ असेल याचं उत्तर मिळू शकतं. 1864 ला लक्षात ठेवा, 1864 ला वेद समाजाची स्थापना मद्रास म्हणजे चेन्नई या ठिकाणी झाली. इथं आणखीन एक प्रश्न येऊ शकतो, संबंधित व्यक्ती कोण, तर लक्षात ठेवा संबंधित व्यक्ती जर आलं तर केशवचंद्र सेन हे जे ब्राह्मो समाजाचे संबंधित होती यांच्या विचाराने संबंधित होते, यांच्या विचाराने प्रेरित होऊन लक्षात ठेवा के श्रीधरू नायडू, एक लक्षात ठेवा के श्रीधरलू नायडू या व्यक्तीने लक्षात ठेवा केशवचंद्र सेन यांच्या विचाराने प्रेरित होऊन काय केलं, वेद समाजाची स्थापना दक्षिण भारतामध्ये म्हणजेच 1864 ला मद्रास या ठिकाणी केली. जर केशवचंद्र सेन यांच्या विचाराने प्रेरित होऊन केशवचंद्र सेन, तर केशवचंद्र सेन हे कोणत्या समाजासंबंधित होते, तर त्याचं उत्तर आहे ब्राह्मो समाज. आपल्या प्रश्नाचं पण उत्तर आहे ब्राह्मो समाज. इथं आणखीन एक प्रश्न तयार होतो, ब्राह्मो समाजाची स्थापना कधी झाली, 1828 ला. कोणी केली, 27 ला झाली का 28 ला, बघा ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली, राजाराम मोहन राय. कुठे केली तर हे लक्षात ठेवा, ठिकाण माहित पाहिजे. याच्यानंतर प्रार्थना समाज, मला कमेंट मध्ये याचं उत्तर द्या, प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा झाली, कोठे झाली आणि संबंधित व्यक्ती कोण. यंग बंगाल मुवमेंट आणि रामकृष्ण मिशन हे दोन्हीही उत्तर नाही आहेत, तर त्याचं उत्तर आहे ब्राह्मो समाज. ऍक्च्युअली प्रार्थना समाजाची पण स्थापना ब्राह्मो समाजाच्या प्रेरणेने झाली होती. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते, बघा सातवाहन राजाच्या राजधानीचे प्राचीन नाव होतं, तर प्रतिष्ठान, राजगृह, श्रावस्ती आणि उज्जैन. तर प्रतिष्ठान ज्याला आपण म्हणतो हे पैठण म्हणतो, लक्षात ठेवा. हा राजा सिमुख हा कोण होता, सातवाहन लक्षात ठेवा घराण्याचा संस्थापक होता. हा प्रश्न TCS न विचारलेला आहे. सातवाहनाचे घराण्याचे संस्थापक कोण, ज्याला सातवाहन डायनेस्टीचा फाउंडर म्हणतात, त्याचं नाव आहे सिमुख. त्यांची राजधानी होती प्रतिष्ठान, त्याला आपण म्हणतो पैठण. ठीक आहे. उज्जैन हे ऍक्च्युअली बघा राजगृह ही मगध संबंधीची, श्रावस्ती हे काय होते 16 महाजन पदासंबंधीच होतं. याच्यानंतर महत्वाचं बघा, आता सातवाहनाचा कालखंड हा पण महत्वाचा आहे. हा जवळपास सातवाहन यांचा कालखंड जवळपास 460 वर्षाचा आहे. म्हणजे इसवी सन पूर्व 230 BC ते इसवी सन 230 AD पर्यंतचा हा कालखंड आहे. ठीक आहे. यानंतर महत्वाचा पुढचा महत्वाचा प्रश्न, कवी परमानंद यांच्या खालीलपैकी कोणती साहित्य कृती आहे. ऍक्च्युअली एका शिफ्ट मधले प्रश्न संपले, सेकंड शिफ्ट मध्ये प्रश्न कसा फिरवलाय बघा. ज्यावेळेस मी म्हटलं होतं की प्रश्न कवी परमानंद यांच्या संबंधीचा मागच्याच एक थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं. आता त्यांचं साहित्य विचारले, कोणाचं, कवी परमानंद. भावार्थ रामायण मी आता तुम्हाला सांगितलं, भावार्थ दीपिका पण सांगितलंय, बुद्धभूषण पण छत्रपती संभाजी महाराज सांगितलंय. तर त्यांचं शिवभारत हे काय होतं, साहित्य कृती आहे.
कुणाची साहित्य कृती? कवी परमानंद यांची. आता मला कमेंट मध्ये कवी परमानंद यांचं इतर साहित्य होते समकालीन कुणाचे होते हे पण सांगा. यानंतर भारतीय राष्ट्रीय सैन्य ज्याला आपण म्हणतो आझाद हिंद सेना, काय म्हणतो? आझाद हिंद सेना किंवा आझाद हिंद फौज म्हणतो. या भारतीय राष्ट्रीय सैन्य किंवा ज्याला इंडियन नॅशनल आर्मी, ठीक आहे, याचे संस्थापक ज्याला आपण म्हणतो शिल्पकार कोण? प्रश्न असा आहे मुख्य शिल्पकार कोण? सरळ सरळ लहानपणापासून आपण जेव्हा शाळेमध्ये जायला लागलो तेव्हा आपल्याला सुभाषचंद्र बोस यांची टोपी घातलेली आर्मीची फोटो दाखवली जाते आणि सुभाष बाबूच्या प्रेरणे लक्षात ठेवा. आपण काय करतो? एनसीसी मध्ये स्काउट गाईड मध्ये भाग घेतो. लक्षात ठेवा याचं उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. बघा इंडियन नॅशनल आर्मी ज्याला आपण म्हणतो आझाद हिंद फौज स्थापना केव्हा झाली? बरोबर आहे. याची स्थापना केव्हा झाली? स्थापना कोठे झाली? आता प्रश्न पुढचा आहे. आपला प्रश्न आहे मुख्य शिल्पकार कोण? तर सुभाषचंद्र बोस. तर माझा दुसरा प्रश्न आहे ऍडिशन, शिल्पकार कोण? तर याचे शिल्पकार कॅप्टन मोहन सिंग आणि रास बिहारी बोस. तर याचं आणखीन एक उत्तर लक्षात ठेवा. जर तुम्हाला कोणी विचारलं तर याचे शिल्पकार तर कॅप्टन मोहन सिंग हे उत्तर लिहून टाका. तुमचं उत्तर चुकणार नाही. काय? मोहन सिंग. परंतु मुख्य शिल्पकार जर विचारलं तर त्याचं उत्तर द्या सुभाषचंद्र बोस. त्याचं कारण 1943 ला जेव्हा सुभाष बाबू टोकियोला गेले त्यावेळेस आझाद ज्याला आपण इंडियन नॅशनल आर्मी म्हणतो याचं रिफॉर्म केलं त्यांनी, म्हणून त्यांना मुख्य शिल्पकार असे म्हणतात. सी राजगोपालचारी हे उत्तर नाही. सरदार पटेल हे पहिले भारताचे गृहमंत्री उपपंतप्रधान नाही. जवाहरलाल नेहरू हे पण उत्तर नाही आहे. यानंतर पुढचा प्रश्न 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या चिमासाहेब महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील? बघा प्रश्न त्यावेळेस रंगो बापूजी गुप्ते यांच्यावर विचारला होता. सातारा उत्तर होतं. आताचा प्रश्न सरळ सरळ याचं उत्तर आहे कोल्हापूर. पुढचा प्रश्न अहमदनगर संबंधी भागोजी नाईक नाशिक संबंधी येऊ शकतो. लक्षात ठेवा आपल्याला या प्रश्नाचं स्ट्रक्चर ज्याला स्वरूप जर समजलं तर प्रश्न काही अवघड नाहीत. 1857च्या उठावा संबंधीचा हा प्रश्न आहे. फक्त एवढा शब्द पाठ करा. 1857च्या उठावातील महाराष्ट्राचं योगदान आणि त्यातलं ठिकाण उदाहरणार्थ कोल्हापूर संबंधीचा हा प्रश्न आहे. संबंधित नेतृत्व कुणी केलं? यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली? याचं उत्तर आहे सरळ सरळ लक्षात ठेवा 1919 नाही, 1931 पण नाही, 1923 पण नाही, 1927. पण थोडा प्रश्नाला मी मॉडिफाय करतो. बाबासाहेब आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली? इथं लक्षात ठेवा सुरुवातीला बाबासाहेबांनी 1927 ला विचार मांडले होते. काय विचार मांडले होते? कारण यानंतर पहिली चळवळ 1928, 1929 आणि 1930 तीन चळवळी होत्या. 1928 ला अंबाबाई मंदिर अमरावती, 1929 ला पर्वती मंदिर पुणे, 1930 ला काळाराम मंदिर नाशिक. हे लक्षात ठेवा असा क्रम आहे जेणेकरून आपल्याला ह्या तिन्हीचही आपल्याला एक क्रमामध्ये याचं उत्तर देता येईल आणि आपल्या प्रश्न लक्षात आला असेल की कशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. आता हा मंदिर प्रवेशासंबंधीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान विचारलेलं आहे. मित्रांनो सरळ सरळ लक्षात ठेवा हा जो प्रश्न आहे तो 2-3 प्रकारे फिरून आणखीन विचारला जाऊ शकतो. उदाहरणामध्ये संबंधित व्यक्ती सगळ्यात महत्वाचं फेमस चळवळ ज्याच्यावर आपण PYQ पाहतो काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह, या संबंधित व्यक्ती दादासाहेब गायकवाड यांच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. त्याचप्रमाणे ज्यावेळेस नाशिकमध्ये काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह सुरू झाला याच्यावर ऍडिशनल जर टफ क्वेश्चन आला त्यावेळेस कलेक्टरचं नाव काय? लक्षात ठेवा गॉर्डन. यांच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. याच्यानंतर हे जे मंदिर चळवळ होती 1934 पर्यंत चालली. लक्षात ठेवा. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न सातवाहन वंशाचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? परत प्रश्न फिरून आलेला आहे सातवाहनासंबंधीचा. शिमुख. मित्रांनो तुम्हाला मी थोडं ऍडिशन माहिती सांगतो. इतिहासाचा अभ्यास करताना हा शब्द पाठ करा. इतिहास हा जरी आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास त्याच्यामध्ये एक उल्लेख आहे विशेषतः
हा विशेषतः हा शब्द जो आहे महाराष्ट्राचा इतिहास, जेव्हा आपण महाराष्ट्राचा PYQ चे प्रश्न पाहतो तर इतिहासामध्ये महाराष्ट्राला अनुसरून सगळे प्रश्न विचारलेले आहेत. कारण का सातवाहनाची सत्ता ही महाराष्ट्रामध्ये होते मुख्यतः, म्हणून सातवाहना संबंधीचा हा डबल रिपीट प्रश्न झालेला आहे. सिमुक हे संस्थापक होते. याच्या नंतर चिमुक यांनी काय केलं, कण्वाचा प्रभाव केला आणि सातवाहनाची सत्ता स्थापन केली. आता सातवाहन डायनास्टी संबंधीचा, या वंशा संबंधीचा, यांच्या कालखंडा संबंधीचा आणखीन एक प्रश्न येऊ शकतो. नक्की लक्षात ठेवा. तुम्हाला लक्षात ठेवा, PYQ चे प्रश्न जेव्हा एक्झाम झाल्यानंतर पाहाचाल तेव्हा एक नक्की प्रश्न येईल. हाल हा राजा यांचा ग्रंथ लक्षात ठेवा, मी परत सांगतो, हाल यांच्यावर नक्की TCS प्रश्न विचारेल. त्यांचा ग्रंथ आहे गाथा सप्तसती. हा प्रश्न नक्की